विठ्ठल 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 रामकृष्ण हरी. तुकाराम महाराजांच्या अंतःकरणातल्या सर्व द्वंद्वांवरचा उपाय म्हणून भक्तीचा विचार तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून मांडला. ही भक्ती नामस्मरणाच्या रूपानं अभिव्यक्त होते, हाही विचार तुकाराम महाराज बोलून दाखवतात. तुकाराम महाराजांनी जरी भक्तीचं हे स्वरूप मानलं असलं, चित्ताची एकाकारता भगवत चरणाशी झाली पाहिजे हे जरी तुकाराम महाराज भक्तीचं स्वरूप मांडत असले, तरी आपलं चित्त चंचल आहे. त्याच्या स्वभावानुसार ते भिन्न भिन्न विषयांकडे धावत जातं. विषया वाचोनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा, हे ज्ञानेश्वर महाराज बोलून दाखवतात. विषय ओढी भुलले जीव हा तर सर्व जीवांचा अनुभव आहे. याकरता म्हणून भगवत चरणाच्या व्यतिरिक्त अंतःकरणामध्ये ज्या ज्या विषयाचं चिंतन सुरू होतं त्या त्या विषयांना आपल्या अंतःकरणातून काढून टाकणं, आपल्या विचारातून काढून टाकणं, हे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपल्या चित्ताला एक आलंबनात्मकता प्राप्त होणार नाही, हे तुकाराम महाराजांनी ओळखलं. आणि म्हणून या सर्व जगताच्या संबंधानं, या सर्व विषयांच्या संबंधानं त्यांच्या नश्वरत्वाची भावना अंतःकरणामध्ये दृढ करून तुकाराम महाराजांच्या अंतःकरणात वैराग्याचा उदय झाला. तुकाराम महाराजांचं वैराग्य हा तुकाराम महाराजांच्या जीवनाचा एक विशेष आहे. परमार्थामध्ये वैराग्याचं एक स्वतंत्र स्थान आहेच, पण तरीही तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये त्याचा विशेषत्वानं विचार दिसून येतो. तुकाराम महाराजांचं वैराग्य हे सामान्य वैराग्य नाही, हे बोलण्यातलं वैराग्य नाही आहे, हे विवेकातून उत्पन्न झालेलं, अंतःकरणामध्ये स्थित झालेलं आणि अढळ अशा स्वरूपाचं वैराग्य आहे. जगतामध्ये विरक्तीच्या भावना अनेक वेळेला माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रसंगानुरूप निर्माण होतात, परंतु प्रसंग संपल्याबरोबर ती विरक्तीची भावनाही त्या अंतःकरणाला सोडून जाते आणि विषयासक्ती ही मात्र तशीच स्थिर टिकून राहते. तुकाराम महाराजांचं वैराग्य हे अशा पद्धतीचं वैराग्य नव्हतं. तुकाराम महाराजांचं वैराग्य शाश्वत होतं, कारण ते विवेकातून निर्माण झालं. नित्यम सज्जन संपर्कात विवेकादेव जायते, विवेकपादपस्यैव भोगमोक्ष फले स्मृतौ. या दृष्टीनं तुकाराम महाराजांचं वैराग्य हे वाढतं राहिलं. दृश्य जगताच्या संबंधात कोणताही विषय तुकाराम महाराजांच्या मनाला भुरळ घालत नाही, असं तुकाराम महाराजांचं चिंतन, तुकाराम महाराजांचं चित्त हे भगवंताशी एकनिष्ठ राहिलं. तुकाराम महाराजांचं हे वैराग्य तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगातून भगवंताच्या समोर मांडलंय. आणि त्या अभंगामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात की विरक्ती निर्माण होण्याकरता ज्या काही प्रतिकूलाची जाणीव यथार्थतेनं व्हायला पाहिजे, तो प्रतिकूल संसार, त्या संसाराच्या तापानं मी तप्त झालो. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणोनी तुझे आठविले पाय. हे तुकाराम महाराज आपल्या वैराग्याचं खरं कारण सांगतात. जगतामध्ये अनेकांच्या मनामध्ये ही भावना आहे की संसार निवृत्त व्हावा तरच परमात्मा आठवावा. पण तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताचं चिंतन, भगवंताच्या चरणाचं स्मरण आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होण्याकरता सर्वप्रथम विषयाच्या प्रतिकूलतेची यथार्थ जाणीव होणं महत्त्वाचं आहे. वेदांत विचारामध्ये मनुष्य दोन कारणाने परमार्थ करतो असं म्हटलं गेलं आहे.
एक दुःखाने आणि दुसरा ज्ञानाने. बहुतांश लोकांच्या जीवनातला परमार्थ हा दुःखाने सुरू होतो आणि तुकाराम महाराज म्हणतात आमचाही परमार्थ तसाच सुरू झाला. आणि म्हणून संसाराच्या तापानं तप्त झालेले जरी सगळेच असले तरी म्हणून तुझे आठविले पाय हे मात्र फक्त आणि फक्त तुकाराम महाराजच म्हणू शकतात. संसाराच्या तापे तापलो मी देवा, 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 करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठविले पाय, देव माझे माय पांडुरंगे, येव माझे माय पांडुरंगे, म्हणून तुझे आठविले पाय, बहुता जन्मीचा झालो भारवाही, बहुता जन्मीचा झालो भारवाही, सुटी जे हे नाही वर्म ठावे, सुटी जे हे नाही वर्म ठावे, म्हणून तुझे आठविले पाय, म्हणून तुझे आठविले पाय, म्हणून तुझे आठविले पाय, वेढीलो चोरी अंतर्बाह्यकारी, वेढीलो चोरी अंतर्बाह्यकारी, कनवन कोणी करी माझी, कनवन कोणी करी माझी, म्हणून तुझे आठविले पाय,
तुका म्हणे आता धाव घाली वेगी 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 ब्रीद तुझे जगी दीनानाथा ब्रीद तुझे जगी दीनानाथा मनवोनी तुझे आठवी पाय मनवोनी तुझे आठवी पाय येवो माझे माय पांडुरंगे येवो माझे माय पांडुरंगे येवो माझे माय पांडुरंगे मनवोनी तुझे आठवी पाय मनवोनी तुझे आठवी पाय मनवोनी तुझे आठवी पाय आठवी पाय आठवी पाय तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं वैराग्य हे शाश्वत वैराग्य होतं. नवे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे, हे बोलण्यातलं वैराग्य तुकाराम महाराजांनी कधीही अनुभवलंच नाही. तुकाराम महाराजांचं वैराग्य हे शाश्वत वैराग्य. या वैराग्यामध्ये तुकाराम महाराजांनी परमात्म चरणावरचं प्रेम सोडून बाकी सर्वस्वाचा त्याग केला. तुकाराम महाराजांच्या भक्तीची हीच व्याख्या आहे. सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय भगवंताची भक्ती करता येत नाही. आणि याच्याकरता म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्या सर्व प्रपंचाचाही त्याग केला. प्रपंचाचा त्याग हा शब्द ऐकल्याबरोबर अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की तुकाराम महाराज खऱ्या अर्थाने घर सोडून निघून गेले काय? प्रपंचाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा तुकाराम महाराजांनी त्याग केला का? तुकाराम महाराजांचं चरित्र वाचल्यानंतर आपल्याला हे स्पष्ट रूपानं कळतं की तुकाराम महाराजांनी आपल्यावरच्या कोणत्याही प्रापंचिक जबाबदारीचा कधीही तशा अर्थाने त्याग केला नाही. कारण प्रपंचापासून पळून जाणं हे परमार्थाचं सूत्र तुकाराम महाराजांनी कधीही मांडलं नाही. उलट पारमार्थिक चिंतनानं परिपक्व झालेली बुद्धी तीच प्रपंच जास्त चांगला करू शकते हे तुकाराम महाराजांना ठाऊक होतं. म्हणून वस्तुरूपानं दृश्य रूपानं प्रपंचाचा त्याग तुकाराम महाराजांनी केला असं कधीही म्हणता येत नाही. कारण बऱ्याच वेळेला त्यागिल्याचे ध्यान राहिले अंतरी हाच जगताचा अनुभव तुकाराम महाराज मांडूनच दाखवतात. ज्याचा त्याग होतो त्याचं चिंतन अधिक होतं, मग त्याला त्याग म्हणावा कसा? सर्व सांडोनी वना गेला वनी वनिता चिंतू लागला असं जर असेल तर सांडोनी गेला या संकल्पनेला अर्थ राहणार नाही. म्हणून बाह्य रूपाचा प्रपंच जरी आपल्या अवतीभोवती असला आणि आपण त्या प्रपंचामध्ये अनुरक्त आहोत असं जगाला दिसत असलं तरी सुद्धा अंतःकरणामध्ये त्या प्रपंचाचा विचारही निर्माण न होणं, त्या प्रपंचाच्या अनुकूल प्रतिकूलतेतून अंतःकरणामध्ये रागद्वेषादी भावना निर्माण न होणं, हाच खऱ्या अर्थानं प्रपंचाचा त्याग म्हटला पाहिजे. भगवत भक्तीकडे तुकाराम महाराजांची इतकी प्रचंड ओढ निर्माण झालेली की तुकाराम महाराजांनी त्याच्याकरता म्हणून प्रपंचाचा विचारही मनामध्ये येऊ दिला नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, याजसाठी वनांतरा. कशा करता? केवळ भगवंतावरची भक्ती सिद्ध व्हावी, भगवंतावर प्रेम करता यावं यासाठी
मी सगळं घरदार सांडून वनांतरात गेलो. घरदार सांडून गेलो याचा अर्थ घरादाराचा विचार माझ्या अंतःकरणामधला थांबला आणि घरादाराचा विचार थांबणं इथंच तुकाराम महाराजांचं खरं वैराग्य हे जगताच्या समोर आलं. याचा अर्थ तुकाराम महाराजांनी प्रपंचाचा निषेध केला असं नाही. उलट याच अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी अद्वैताची वाणी माझ्या मनाला भुरळ घालत नाही, उलट भक्ती करता आवश्यक असणारं कल्पित द्वैत हेच माझ्या मनाला अधिक भुरळ घालतं, अशाच पद्धतीचं विधान केलंय. आणि याच करता म्हणून तुकाराम महाराज वनांतरात जाण्याची भाषा करतात, कारण त्या वनांतरामध्ये आपली बुद्धी निष्काम होईल असा विश्वास तुकाराम महाराजांना वाटतो. हेच खरं वैराग्य आहे. याज साठी वनांतरा, याज साठी वनांतरा, याज साठी वनांतरा, याज साठी वनांतरा, जातो सांडोनिया घरा, जातो सांडोनिया घरा, माझे दीठावेल प्रेम, माझे दीठावेल प्रेम, माझे दीठावेल प्रेम, बुद्धी होईल निष्काम, बुद्धी होईल निष्काम, माझे दीठावेल प्रेम, माझे दीठावेल प्रेम, माझे दीठावेल प्रेम, अद्वैताची वाणी, 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 नाही ऐकत मी का
भक्तीचा या विशेष कार्यक्रमात अभंग गायन करणाऱ्या भजन मंडळींना सक्षम एंटरप्राइजेसचे महेश पलांडे यांच्या वतीने श्री ज्ञानेश्वरी व संत तुकाराम गाथा भेट. विठ्ठल 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 विठ्ठल